छत्रपती संभाजीनगरचे प्रभाग क्रमांक चारही उमेदवार आमच्यासोबत आहेत. कृपया आपण आपला परिचय द्या. मी बद्रीनाथ कृष्णा ठोंबरे. मी प्रभाग क्रमांक 11 अ मधनं उभा आहे. मी शुभम चंद्रशेखर पवार, प्रभाग क्रमांक 11 मधून द यातून उभा आहे. प्रभाग क्रमांक 11 आम्हाला सांगा की जनतेसमोर जेव्हा तुम्ही मतदान मागण्यासाठी जाता तर नेमके काय मुद्दे घेऊन जाता? सर, जनतेसमोर आम्ही जाताना विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाऊ, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आणि पाण्याचा मुबलक पुरवठा ह्या बेसिक ज्या मागण्या आहेत जनतेच्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. एकंदर जनतेच्या काय तुमच्याकडे प्रतिक्रिया आहेत? जनतेच्या प्रतिक्रिया अशा आहेत की ह्या बेसिक गरजांव्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत, वेगळ्या वेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नाही, आम्हाला असं म्हणायचं आहे की या निवडणुकीच्या पूर्वी असं ठरलं होतं की जे महायुती आहे ही युती होईल, महाआघाडीची आघाडी होईल. मात्र प्रत्यक्षामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही युती काही होऊ शकली नाही, युती तुटली आणि बरेच नाराज मग भाजपमधले असतील किंवा मग तुमच्या शिवसेनेमधले असतील, याची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे. याचा तुम्हाला कितपत त्रास होतो? या नाराजीचा त्रास आम्हाला होणार नाही. त्याचं कारण असं आहे, जरी आज आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती तोडलेली आहे, पण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता ही युतीचीच आहे. दुसरी गोष्ट, इलेक्शनला निवडणुकीला सामोरे जाताना या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्ही जे 4 उमेदवार आहे, शिवसेना या पक्षानं दिलेले 4 उमेदवार हे सक्षम आहेत. उलट मी तर म्हणेल की ही युती तुटल्यामुळे तात्पुरती काय होत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही युती तुटल्यामुळे आमचे जे शिवसेनेचे 4 उमेदवार शिवसेनेने दिले आहे, एकदम प्रगल्भ, चांगल्या, संयमी आणि विकासाचा दृष्टिकोन असलेला, आमच्या 2ला तर चान्स मिळणारच होता युतीमध्ये, पण आमच्या सोबत अजून 2 जणांना, असं एकूण आम्हाला 4 जणांना चान्स मिळाला. त्यामुळे आमच्या सोबत प्रभागाचा फायदा होईल. आम्हाला सांगा की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आपलं वैर हे फक्त 15 तारखेपर्यंत आहे, 16 तारखेनंतर आपलं वैर संपुष्टात येणार आहे. मग आमच्या मतदारांनी शिवसेनेलाच का मतदान करावं आणि का भाजपला करू नये? तुम्ही जर पुन्हा एकत्र येणार असाल तर. आपलं म्हणणं बरोबर आहे. आम्ही 15 तारखेनंतर वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की जसं युतीमध्ये आम्ही एकत्र येणार आहोत, काम करणार आहोत. परंतु आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आपला जो प्रभाग क्रमांक 11 मधले जे 4 वार्ड आहेत ते नेहमी करता शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत शिवसेनेनेच या वार्डातल्या लोकांचे कामं केलेले आहे, प्रश्न सोडवलेले आहे. आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला भाग हा एक थोडासा संवेदनशील भाग सुद्धा आहे. इथं ज्या काही अडचणी आहेत त्या शिवसेनेनंच प्रामुख्याने सोडवलेल्या आहेत. तसेच विकासाचा दृष्टिकोन हा शिवसेनेच्याच माध्यमातून आजपर्यंत इथं राबवलेला आहे. आता सध्याच्या मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये या 4 प्रभागापैकी एक MIMचा नगरसेवक होता आणि बाकीचे 3 नगरसेवक हे शिवसेनेचेच होते. त्यामुळं आपण शिवसेनेकडेच या प्रभागाचा कल असलेला असल्यामुळे आणि युतीमध्ये सत्ता आणायची आहे, महापौर शिवसेनेचा बसणार आहे, तर मग शिवसेनेचे जास्त उमेदवार आपण निवडून दिले तर शिवसेनेच्या जास्त उमेदवार निवडून दिल्यानंतर सत्ता येणार आहे, म्हणून प्रभागाला त्याचा नक्कीच फायदा होईल. या संदर्भामध्ये आपण ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करायला मागता हा जो भाग आहे, हा भाग आता सगळीकडनं वेढला गेलेला आहे. इकडनं गेला तर तुम्ही मिसरवाडी आहे, इकडे गेला तर तुम्ही किराडपुरा, हळूहळू येत आता आझाद चौकापासून पुढे येत चाललेला आहे. इथला नागरिक, हिंदू नागरिक हा स्वतःला असुरक्षित समजत चाललेला आहे. याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने? यासाठी आमच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक तर सर्वात प्रथम आम्ही सांगू इच्छितो की आम्ही 24 तास तत्परतेने सेवा, सुरक्षा आणि विकासासाठी उपलब्ध असणारे 4ही कार्यकर्ते आहे. तो एक आपल्याला प्लस पॉइंट आहे प्रभागाला. त्या व्यतिरिक्त एक आमच्या व्हिजन मध्ये वार्डातील, प्रभागातील सगळे जेवढेही रोड आहेत, छोटे रोड, मोठे रोड, गल्ल्या आहेत, गार्डन आहेत, ओपन ग्राउंड आहेत, या सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचे पूर्णपणे जाळे आम्हाला निर्माण करायचे आहे. त्यामुळे आपला प्रभाग अजून सुरक्षित होईल. या प्रभागाच्या सुरक्षा
सुरक्षेचा जेव्हा विषय आपण काढला, हम्म. सगळ्यात मोठा आणि भेडसावणारा प्रश्न या ठिकाणी आहे की या ठिकाणी जे नेहरू गार्डन झालेले आणि बॉटनिकल गार्डन झालेले हे खूप मोठं गार्डन झालेलं आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था जी तटपुंजी आहे ती ऍडिक्वेट नाही आणि त्यामुळे या ठिकाणी नशेखोरी करणारे छोटे छोटे जे अल्पवयीन मुलं आहेत हे इथे मोठ्या प्रमाणात नशेखोरी करतात आणि त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करून आजूबाजूच्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीच्या लोकांना त्रास होतो. या संदर्भात त्यांचं आपलं काय नाही. या संदर्भात एक 2-3 आपल्याला उपाययोजना करता येईल. सर्वप्रथम तर आम्ही सभागृहात गेल्यानंतर निवेदनाच्या माध्यमातून आणि आमच्या अधिकाराचा वापर करून इथले जे पोलीस स्टेशन आहे N7 पोलीस स्टेशन यामध्ये आम्ही निवेदन देऊन आणि त्यांना सूचना देऊन ताबडतोब इथल्या या गोष्टींवर आम्ही कंट्रोल करायला लावू. त्यानंतर एक पोलीस चौकीची मागणी आपल्या प्रभागातील नागरिकांची आहे. तर आझाद चौक ते बजरंग चौक या रोडवर हे जे प्रकार जास्त घडतात त्यामुळे इथेच एक पोलीस चौकी उपलब्ध कशी होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या चिस्ते चौक मध्ये आपल्या प्रभागामध्ये एक पोलीस चौकी होती ती काही दिवसापूर्वी बंद झालेली आहे. तर ती पोलीस चौकी शिफ्ट करून आपल्या आझाद चौक ते बजरंग चौक या रोडवर ती उभारण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. त्यानंतर जे आपल्या बोटॅनिकल गार्डन आणि नेहरू गार्डन इथे 24 तास सुरक्षा रक्षक महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येते. धन्यवाद. आपण आमच्याशी बातचीत केली. आमच्या वतीनं आणि आपल्या दर्शकांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.